ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चीनी रणगाडे भारतात घुसल्याचं सांगत केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या विधानावरती तीव्र आक्षेप घेतला आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या आसनावरून उभं राहून त्यांचा दावा फेटाळून लावला। या दरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। राहुल गांधी यांनी अध्यक्षांनी दिलेले निर्देश न ऐकल्यानं सभागृहातील वाद आणखी वाढला। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला। यावर अध्यक्षांना वेळोवेळी सभागृह तहकूब करावं लागलं। भारतात चीनी टँकनं घुसखोरी केली, नरवणे यांच्या पुस्तकातील दाखला। राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ। अध्यक्षांनी दिलेले निर्देशही राहुल गांधींनी धुडकावले। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात चीनी रणगाडे भारतात घुसल्याचं सांगत केली। राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला दिला। या पुस्तकात चीननं भारतात चीनी टँकनं घुसखोरी केल्याची माहिती दिली। त्याबाबत राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला। यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला। This is about when 4 Chinese tanks were entering Indian territory. They were taking a ridge in Doklam, and the army chief writes, and I quote from an article that is quoting his book. The tanks were within a few hundred meters of Indian positions on the Kailash range. No, sir, no, sir, no, sir. No, only started. No, he is not yielding. He is not yielding. Sir, this is not. He is not yielding. माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालं नसल्यानं त्याचे दाखले येथे देता येणार नाहीत असं सांगत राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध करत या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होऊ शकणार नाही असं सांगितलं। यह सब सारी बातें लिखी हैं। यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए, नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है। मैं केवल एक व्यवस्था आपकी तरफ से चाहता हूं, लीडर अपोजिशन अपनी तरफ से वह पुस्तक यहाँ प्रस्तुत कर दें। किस पुस्तक पे लिखा है वो मैं पुस्तक देखना चाहता हूँ, सदन देखना चाहता हूँ। बिल्कुल नहीं, प्रकाशित ही नहीं हुई। अप्रकाशित पुस्तकावरील विषयावर सभागृहात चर्चा करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले। मात्र त्यानंतरही राहुल गांधी यांच्या त्याच मुद्द्यावर ते अडून राहिले। या मुद्द्यावरून सभागृह 2 वेळा तहकूब करण्यात आलं। जो प्रेसिडेंशियल एड्रेस है उसमें इंटरनेशनल रिलेशंस से कुछ लेना देना नहीं। मतलब हम कोई ना पाकिस्तान पे बोल सकते हैं, ना चाइना पे बोल सकते हैं, ना किसी और देश पे बोल सकते हैं। ये क्या बात है सर? मैंने फिर माननीय प्रतिपक्ष के नेता आप फिर बोल रहे हैं। आप मुझे लगता है कि आज तय करके आएंगे आपको बात नहीं रखनी। नहीं, मैं ये कह रहा हूं कि नरवणे जी ने प्रधानमंत्री जी के बारे में, राजनाथ सिंह जी के बारे में अपनी किताब में साफ लिखा है। वो एक आर्टिकल में आया है, मैं आर्टिकल को कोट कर रहा हूं। मुझे बोलने नहीं दे रहे हैं। मैं नहीं बोल रहा हूं, नरवणे जी ने ये किताब लिखी है। वो डरे हुए हैं क्योंकि अगर वो निकला तो नरेंद्र मोदी और राजनाथ सिंह की जो रियलिटी है वो लोगों को पता लग जाएगी। राहुल गांधी वारंवार नरवणे यांचं नाव घेत होते। जेव्हा जेव्हा त्यांनी नरवणे यांचं नाव घेतलं तेव्हा तेव्हा सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्षेप घेऊ लागल्यानं वाद वाढला। सभागृह 2 वेळा तहकूब झाल्यानंतरही हा वाद न संपल्यानं शेवटी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। माजी लष्कर प्रमुख यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित नसलं तर एका जबाबदार माजी लष्करी अधिकाऱ्यानं एखादी माहिती दिली असेल तर त्यावर लोकशाहीच्या मूल्यांनुसार सभागृहात चर्चा व्हायला हवी। राहुल गांधी यांची संबंधित चर्चा करण्याची वेळ सभागृहाच्या नियमांनुसार चुकली असेल, मात्र देशाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेला असल्यानं
त्यावर सविस्तर चर्चा होऊन वस्तुस्थिती समोर आणणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची.